सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आपण 12 ऑगस्ट 2025 पासून ब्रह्मविद्या निरूपण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वामी श्री चक्रधरांनी नित्य व अनादीचे 4 पदार्थ सांगितले। त्यातले जीव देवता प्रपंच याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने आपण करत आहोत। परमेश्वर काय आहे, कसा आहे, त्याचे धर्म, त्याचे गुण हे समजून घेत असताना आपल्या जीवनामध्ये ते कसे उतरवता येतील आणि उतरवून आपल्या जीवनाचं हित आपल्याला कसं करता येईल, आपलं भलं कसं करता येईल याचा आपण चिंतन करत असताना आपल्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून काय भ्रम झाले यालाही आपण स्पर्श केला। आपण भ्रमातून बाहेर पडलो पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती ही भ्रमात असते। परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून हा भ्रम तोडत असतात। आपल्यालाच भ्रम होता असं नाही। अर्जुन देवाला ही भ्रम होते, पूजनीय माईम भटांनाही भ्रम होते, बाईसांनाही भ्रम होते। बाईसाही एका पंथाच्या आचार्य होता, स्वतःच्या पूजा करून घेत होत्या। अशा अनेक भक्तांना भ्रम होते। ते भ्रम तोडण्याचं काम परमेश्वराने बोधाद्वारे ज्ञानाद्वारे केलेलं आहे। प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीनं अवस्थेनुसार भ्रम असतो। अन्य आहे ज्याला बोध नाही त्याला त्याच्या पद्धतीनं भ्रम आहे, नामधारक आहे त्याला त्याच्या पद्धतीनं भ्रम आहे, वासनिक आहे, बोधवंत आहे, वेदवंत आहे, साधू संत आहे, अनुसरलेले जीव आहे, भ्रम सर्वांना आहे। नित्यविधी निमित्तविधी सांगून परमेश्वराने हे भ्रम आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप काही ज्ञान झालं, खूप काही सांगायला लागलो, खूप काही लिहायला लागलो म्हणजे देव भेटला हा भ्रम आपला तुटला पाहिजे आणि तो भ्रम परमेश्वराने नित्यविधीतून तोडलेला आहे। नित्यविधी आणि निमित्तविधी परमेश्वराने सांगितलेला आहे। आटन विजन भिक्षा भोजन, अजून पुढचं काय? नित्यविधी किती? मग मी कोणते बोललो, किती बोललो? 4च बोललो। मग आणि मग तिसरे पुढचे 3 कोणते? काय? काही फेकत नका ना जाऊ, जे आहे ते सांगत चला ना। कुठून ऐकलेलं राहतं तुम्ही हे माझ्या लक्षात येत नाही। काय आहे? आटन विजन भिक्षा भोजन शास्त्र निद्रा आणि सेवा, प्रसाद सेवा। मग सेवा, प्रसाद सेवा हे 7 नित्यविधी आहे आणि निमित्तविधी संग, सांगात, भेट आणि शुश्रूषा। कोणीतरी आमच्यासारख्याला भेटतं, तुम्ही खूप ज्ञानी झाले, खूप सत्संग घ्यायला लागले, यूट्यूबवरती खूप फेमस झाले, याचा अर्थ देव भेटला असं काही समजू नका। मग त्यावेळेस आमचाही भ्रम तुटतो, अरे असं आहे का, मग काय करावं लागेल? मग आटन विजन भिक्षा भोजन करावं लागेल। आणि मग कोणीतरी म्हणतं ह्या नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ आहे, मग भेट शुश्रूषा संग सांगात करावं लागेल। आणि मग परत भ्रम तयार होतो, परत कोणीतरी भेटतं आम्हाला, ते म्हटले नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ आहे, पण कधी कधी काहींना भ्रम झालेले आहे। नित्यविधीपेक्षा निमित्तविधी श्रेष्ठ, नित्यविधी बंद करून निमित्तविधीच्याच पाठीमागे लागले आणि त्यातच अडकले आणि त्यातच गेले। देवाने सांगितलंय तुम्ही नित्यविधीवरती असताना निमित्तविधी आला असेल तर तो श्रेष्ठ आहे, नित्यविधी सोडून निमित्तविधी श्रेष्ठ नव्हे।
जसं की आपला मुलगा कॉलेजला जातो, त्याचं कॉलेजचं टायमिंग काय आहे, सकाळी 7 ते 12, नंतरी दुपारी येतो, जेवतो, झोपतो, पोरांमध्ये टवाळक्या करतो, आपल्याला टेन्शन येतं, वेळच वेळ आहे, याचा उपयोग कसा करायचा. मग आपण त्याला काय सांगतो, कॉलेजच्या व्यतिरिक्त तू MSCIT क्लास लाव, इंग्लिश कोचिंगचा क्लास लाव, तुला भविष्यात फायदा होईल, कॉम्प्युटर क्लास लाव, ड्रायव्हिंग क्लास लाव, तुला 4 व्हीलर घेऊन देईल. त्याच्याशिवाय तो लालच दाखवावा लागेल ना, त्याच्याशिवाय तो वेळेला सदुपयोग करत नाही. आपण असं म्हणत नाही कॉलेज बंद कर, MSCIT ला, कॉलेज बंद कर, कॉलेजला जाऊ नको, ड्रायव्हिंगचा क्लास, असं म्हणतो की नाही. तो ते कॉलेजला जा, कॉलेजमधून आला, जेवण कर, थोडा आराम कर आणि मग क्लासला जा, त्याचा सदुपयोग कर. याचा अर्थ काय, नित्यविधी कर, पण नित्यविधी करत असताना निमित्तविधी श्रेष्ठ. आता आपण 12 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ब्रह्मविद्यानिरूपण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासाठी आता हा नित्यविधी आहे. सकाळी 10:30 ते 11:30 आपलं सत्र, दुपारी 4 ते 5 हे आपलं सत्र, संध्याकाळी 7:30 ते 9 हे आपलं सत्र. आपला ह्या 20 तारखेपर्यंत आपण हे शेड्यूल नित्यविधीचं करून घेतले. परंतु आता मी बसलोय, 4ला आपण स्टार्ट झालो आणि अचानक कोणी साधक आले, साधू संत आले, मग आपण नाही सत्र आहे ते कसं सोडायचं, म्हणत राहायचं का, करत राहायचं का, नाही. ह्या विधी व्यतिरिक्त आता तो तुम्हाला उक्त झालेला निमित्त विधी हा तुम्हाला श्रेष्ठ आहे. म्हणजे थांबवायचं, मग त्यांचा आदर करायचा, या बसा बाबा, कुठून आले, काय आले, आणि मग त्यांचं सर्व व्यवस्थित झालं ते मग आपण करायचं. जसं आपण घरात सुद्धा बाया बघा स्वयंपाक करतात आणि अचानक पाहुणा येतो, काय म्हणतो, बसा आता माझा स्वयंपाक होऊ द्या मग बोलू आपण, असं करतो. पहिले आपण काय करतो, त्याला बसायला टाकतो, पाणी देतो, चहा देतो, काय जे पाहिजे ते देतो, आणि मग कोणी आलं, तुम्ही गप्पा मारत बसा, आता सर्व झालेलं आहे, आम्ही स्वयंपाक उरकून घेतो. ते महत्त्वाचं आहे, परंतु आलेला पाहुणा तितकाच महत्त्व आहे त्यावेळेस त्या श्रेष्ठतेचा, म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तसंच तुम्ही सकाळी उठले, देवपूजा करताय, पारायणाला बसले, नित्यविधी आहे तुमचा दररोजचा, आणि अचानक नामधारक आला, वासनिक आला, साधुसंत आले, तपस्विनी आले, किंवा आणखीन कोणी आलं, पाहुणे आले तरी तो तुमच्यासाठी निमित्तविधी, ते बंद करून ते करणं. नाही तर नाही आमचं आता ते नित्यविधी आहे ते करून घेतो, बसा, जोपर्यंत पारायण नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे पाहणार पण नाही. वृत्ती आधी न व्हावे, स्थिती आधी न व्हावी, अशा वेळेस तो निमित्तविधी श्रेष्ठ आहे. नित्यविधी सोडून निमित्तविधी श्रेष्ठ होत नाही. परंतु हा भ्रम झालेला आहे, नित्यविधी बंद करून निमित्तविधी श्रेष्ठ, आणि त्याच्याच पाठीमागं आम्ही लागलो आणि त्यातच फसण्याची शक्यता निर्माण झाली. तो कोणीतरी आल्याशिवाय, कोणीतरी भेटल्याशिवाय आपल्याला आपला हा भ्रम परमेश्वर तोडत नाही. यात अडकत असताना परत कोणीतरी भेटतो, ते म्हणते अहो देह क्षापावा लागतो. वैरागी देवाने देह क्षापला, माधव भटाने देव क्षापला, स्मृतीस्थळामध्ये त्या रामदेव दादांनी देह क्षापला, तेव्हा देव भेटले. म्हणलं असं असतं काय, म्हणजे निमित्तविधी नित्यविधी तिकडं. असे भ्रम परमेश्वर तोडत असतात आणि त्यातून आपण बाहेर पडत असतो. जोपर्यंत यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण दैवराटीचे ठरत नाही, परमेश्वराचे भक्त ठरत नाही. परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं ते पाऊल परमेश्वराची प्रसन्नता निर्माण करून देत असतं. म्हणजे जितकं जमेल, जसं जमेल, जिथं जमेल तिथं जमेल, आपण ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न ही एक साधना आहे. हाच धर्म आहे, हीच धार्मिकता आहे. पण आपण भ्रमात अडकलेलो आहे. आपल्याला वाटतं असं केलं तरच, तसं केलं तरच. यातून बाहेर पडणं हे परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात. आज आपण बघतो की परमेश्वराचे ज्ञान आणि विज्ञान, ज्ञानाचं कार्य, परमेश्वर ज्ञान स्वरूप आहे, स्वरूपच ज्ञानमय आहे. ते जर आपण समजून घेतलं तर आपल्या मनातले भ्रम, अज्ञान, नकारात्मक विचार, असंत कर्म हे आपण बंद होऊन जातं. कारण परमेश्वर ज्ञानमय, त्याला सर्वच माहीत आहे. आणि मग त्याच्यापासून जर काहीच लपणार नाही, सत्यार्थ प्रकटे जर लपणारच नाही आहे, तर मग लपवायचं तरी कशा? सत्य हे कधी ना कधी उघडकीस येणारच आहे, तर मग लपवायचं कशाला, खोटं बोलायचंच कशाला? कारण सत्यार्थ प्रकट. आज आपण खोटं बोललो, 4 दिवसांनी ते उघडं पडणारच आहे. आज आपण मोठेपणा केला,
माझ्या खिशात 10 रुपये, पण मी सांगितलं तुम्हाला माहीत नाही आपल्याकडे 100 रुपये. वेळ आल्यानंतर ते सत्याचं प्रकटणारच आहे. आज आपण काहीतरी वेगळंच सांगितलं, हे सांग ते सांग, चुकीचं सांग, खोटं बोल, मोठेपणा कर, क्रेडिट घे, सत्यार्थ प्रकटे. जर सत्यार्थ प्रकटणारच आहे तर आपण स्पष्ट, पारदर्शक, मोकळं आणि जसं आहे तसं का राहू नये. सत्यार्थ जर लपत असतं तर मग तुमच्या त्या करण्याला अर्थ आहे. म्हणून परमेश्वराचं जे ज्ञानमय स्वरूप आहे हे समजून घेणं आणि परमेश्वराकडे असलेलं ज्ञान समजून घेणे अत्यंत गरजेचं. परमेश्वरापासून काहीच लपत. ते ज्ञानाचं कार्य परमेश्वर जरी करत असले तरी आपण अनंत गुण परमेश्वराचे आपण बघितले. त्या गुणाच्या माध्यमातून परमेश्वर त्याकडे दुर्लक्ष करून औदार्याच्या गुणाने, दया, माया, करुणेच्या गुणाने आपल्याला प्राप्तीला नेण्याचा आटोकाट प्रयत्न आणि सातत्यपूर्ण जी प्रवृत्ती आहे परमेश्वराची ती राहते. पण त्यासाठी आपला प्रयत्न गरजेचा आहे, आपलं सातत्य गरजेचं आहे. ज्ञान आपण बघितलं, ज्ञान शक्तीप्रमाणेच परमेश्वराच्या ठिकाणी एक विज्ञान आहे आणि ती विज्ञान शक्ती जी आहे त्या विज्ञान शक्तीमध्ये 2 प्रकार येतात. एक विद्यारूप विज्ञान आणि एक ज्ञानरूप विज्ञान, असे 2 प्रकार आहेत. विद्यारूप विज्ञान आणि ज्ञानरूप विज्ञान. आता विद्यारूप विज्ञान आहे ते जसे 52 पुरुषा विद्या दिली, 52 पुरुषांना विद्या दिली स्वामी श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी. चर्मकाराला स्थिती दिली. हे देवतेचे विज्ञान आहे, देवतेचे विद्यारूप विज्ञान म्हणजे देवतेची विद्या. स्थिती परमेश्वर, आपण लीळाचरित्रात गेल्यानंतर याला स्थिती झाली, त्याला स्थिती झाली, त्या स्थितीच्या भरात त्यांनी असं केलं तसं केलं, तर हे देवतेच्या विद्या आहे. परंतु परमेश्वराच्या माध्यमातून त्या देवतेच्या विद्या, त्या अवस्था त्याला होतात आणि म्हणून त्याच्यावर अंदाज पण बांधता येतो की एखाद्या जीवाला एखादी स्थिती झाली, तो काय करतो त्या स्थितीच्या भरात, त्याच्यानुसार ती स्थिती किंवा ती विद्या कोणत्या देवतेची याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. एखाद्याला स्थिती झाली, तो उड्या मारायला लागला, झाडांवरती घरावरती चढायला लागला, तर समजायचं तो कोणत्या देवतेचा, कारण देवता राजस, तामस, सात्विक अशा 3 प्रकारात मोडतात. मग अष्टभरातल्या एखाद्या देवतेची ती विद्या असू शकते. एखाद्याला विद्या दिली, स्थिती दिली, तो शांत बसून राहतो, सात्विक विद्या. तामस विद्या, अशा वेगवेगळ्या आपल्याला तो अंदाज बांधता येतो की कोणत्या देवतेच्या विद्या परमेश्वराने दिल्या. आपल्याला त्यातच जायचं नाही, इथे एक जनरल नॉलेज आहे. परंतु परमेश्वराकडून ह्या देवतेच्या विद्या जीवाला होत असतात आणि त्या लीळाचरित्रात आपण स्थितीच्या माध्यमातून पाहत असतो. यावरतून बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात, बाबा मग आपल्याला बी अशा वेळेस आता स्थिती होऊ शकते का, किंवा आता ही देवाकडून स्थिती होते का? तर ती होत नसते. परमेश्वर ज्यावेळेस दृश्य रूपात असतात त्यावेळेस परमेश्वर त्या स्थिती देत असतात. आता एकाग्रता जी आहे, आपण एखाद्या वेळेस मंदिरात खूप गर्दी असते, आरती चालू असते, लोक येतात, कोणी घुमतंय, कोणी ओरडतंय, सर्व चालू असतं. परंतु आपण एका कोपऱ्यात बसलो स्मरण करत असताना त्या लीळेमध्ये इतकं एकाग्र झालो का आपल्याला तो आवाज येणं बंद होतं. आपल्याला असं वाटतं आपण कुठेतरी जंगलात एकांतात आहे, आपल्या आजूबाजूला कोणीच नाही, आपले डोळे बंद असलेला आपल्याला त्या अवस्थेत आपण जातो. आणि हे खूप कमी लोकांना होतं. तुम्हाला यदा कधी झालं नाही झालं, परंतु तो अनुभव कधीतरी घेऊन बघा. तर ती एकाग्रता जी आहे ती परमेश्वराकडून येत असते. पण इतकं आपण त्यात गुंतत जातो हळूहळू आणि ती क्षणभर असते. पण त्यातून आपण आपलं जो काळ आहे, वेळ आहे, तो वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला सकाळी स्मरण करताना, कुठेतरी मंदिरात गेल्यानंतर ती सात्विकता, ती शांतता असते, स्थिरता जाणवत असते, ती स्थिती जाणवत असते, ती परमेश्वराकडून आपल्याला. कारण आपण एकाग्र झाल्यानंतर परमेश्वर काय म्हणतात, आम्ही हृदयात येतो. ते आल्यानंतर ती स्थिरता आपल्याला लाभू शकते. हा अनुभव प्रत्येकालाच येईल असं नाही, परंतु येऊ शकतो. ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस तुम्ही तासनतास बसू शकता, स्मरण चिंतन करू शकतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम, व्याधी, कंबर दुखणं, आळस, झोप येणार नाही. परंतु ही जी वेळ आहे, जो काळ आहे, हा प्रत्येकाला आणि खूप वेळ होऊ शकत नाही. याचा कधीतरी अनुभव आपल्याला आलेला असतो पण आपल्या लक्षात आलेलं नसतं. तर ही विद्यारूप विज्ञान जे आहे
परमेश्वर स्थिती देतात. आणि ज्ञानरूप विज्ञान, आता ज्ञानरूप विज्ञान म्हणजे आणाचे आण करणे, दाखवणे वेगवेगळ्या प्रकारचे, ते परमेश्वराकडूनच होत असतं. हे देवतेचं आहे विद्यारूप विज्ञान, परंतु हे स्वतः परमेश्वराचे ज्ञानरूप विज्ञान. जसं मेघंकरी दीर्घ मूर्ती वाढवणे, मेकरला चोर आलेले आहे, बोनेबाया एका मठात, देव एका मठात, बोनेबाया ओरडल्या, मनदेव मनदेव, चोर चोर चोर, देव पलीकडं आहे. देवानी काय करावं, तो चोरांनी सारं गाठोडं, त्यांनी त्याचा कपडा आणलेला, यांचे सारे गाठोडे. त्यावेळी चोरा काय असणार, चोर भांडे कुंडे हेच चोरीला, त्यांनी ते सर्व बांधलं. आणि देवानी एवढी श्रीमूर्ती एवढी मोठी केली का ती पाहिल्यानंतर तो इतका घाबरला, गेला पळून गेला. देवानी पाहिलं, मग बोनेबाईंना म्हटले, चोर पळाला, या बघा तुमचं काय काय नेलं. ते म्हणले, देवा काहीच नाही नेलं, सर्व आहे. म्हणले, मग हे कपडा कोणाचा आहे? म्हणले, हा तो चोराचा आहे. म्हणले, मग चोर नागावला का तुम्ही नागावले? तुम्हीच चोरी केली म्हणे चोराची. त्यांना परत भीती, म्हणे या कपडा न्यायला परत तो येईल आता, मग काय करायचं? म्हणजे काही येत नाही का? काही येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत? त्याने ती श्रीमूर्ती एवढी मोठी पाहिली की त्यांनी ती कल्पना केली नसेल. आणि अरे बापरे, हे काय? तो घाबरला. त्याचं नंतर काही वर्णन आलं नाही, देवाने सांगितलं नाही, तर तो 2-4-8 दिवस ताप येऊन पडला असेल. आपल्याला न पाहिलेली गोष्ट एखाद्या वेळेस आपल्याला भासरूपात जरी भेटली तरी ताप येऊन आपण पडतो, आपण भूत पाहिलं म्हणतो. काहीच नाही, तो भास असतो काहीतरी आपला. जसं ते दोरी पाहून आपण सापाला धोपटतो तसं काहीतरी आपल्याला दिसतं. तो मनाचा भ्रम असू शकतो, तरी लोक आजारी पडतात, तरी लोक वेड्यावानी करायला लागतात, परिणाम होत. आता मी 8-15 दिवस इकडे येण्याच्या अगोदर गंगापूर स्थानावरती मीटिंग होती. स्वामी श्रीचक्रांचा अवतार दिन साजरा करायचे आहे. आणि मग म्हणले, तुम्ही जाणार आहे, सारं नियोजन करून द्या. मग पत्रिका छापणं वाटणं, कोणी कुठं जायचं त्याचं सारं नियोजन होतं. अचानक आपल्यातलेच एक भक्त आणि त्या भक्ताचेच एक भाची, बहीण, मिस्टर म्हणजे दाजी, ते सारे आले. भाच्याची मुलगी, ती काय 10-12 वर्षाची मुलगी असेल. आणि त्यांनी सांगितलं की भाऊ म्हणे हे आमचे भाचे आहे, हे सारं कुटुंब आले असं स्थान करायला, वंदन करायला. नाही म्हणे, 2-3 दिवस इथंच आहे. का बरं? ह्या मुलीनं रात्री काहीतरी बघितलं म्हणे आणि तिला भूत लागलं, काहीतरी आतमध्ये घुसलं तिच्या, आणि तेच बोलतंय आता मला हसू आलं. त्या मुलीला जवळ बसवलं, इथं बैस तू. ती बसली गुपचूप समोर. आता मी तिच्याशी बोलायला लागलो. तिचे वडील म्हणतात, आता तू बोलते का ते आतलं बोलतंय सांग? म्हणलं, हा मूर्खपणा आहे तुमचा. तुम्ही तिला कन्फ्यूज करताय आणि तिला अप्रत्यक्ष सांगताय का तुझ्या आतमध्ये घुसलंय कोणीतरी, ते भूत आहे आणि तुला लागलंय. त्या बालवयाच्या मनावरती तुम्ही ते बिंबावताय. हा मूर्खपणा आहे म्हटलं. आणि मग त्यांना सांगितलं, असं काही झालेलं नाही, असं काही होऊ शकत नाही, हा सारं अज्ञान आहे तुमचं. तुम्ही कुठे गेले होते? म्हणे, आम्ही फिरायला गेलो होतो सर्व कुटुंबासहित अशा ठिकाणी. कोण कोण बरोबर होतं? मग तिच्या आईला तिला बोलवलं. म्हणलं, ह्या मुलीला बाजूला घे, एकांतात शांततेने तिला विश्वास दे. काय नेमकं घडलं सांग, कोण तुला दिसलं, काय समजलं, काय कळालं का, काही बघितलं, हे तिला विश्वासात घे. असं काही झालेलं नाही आहे म्हटलं. तुम्ही फिरून आले आणि दगदग, जागरण, मुलांना होतं ॲसिडिटी, रात्री झोपली, तिला काहीतरी भीती वाटली आणि यातून प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही तिला डॉक्टरला न्यायच्या ऐवजी आणलं स्थानावर, दिला विडा वाहून, आणि तुम्ही 4 दिवसापासून तिच्या डोक्यावर हॅमरिंग करताय, तुला काहीतरी भूत लागलं, तुला काहीतरी भूत लागलं. आणि मग त्यांना सांगितलं, ताबडतोब गाडीत टाका तिला. चिकित्सक, मनोवैज्ञानिक किंवा जे मानसिक रुग्ण नीट करायचे जे डॉक्टर्स असतात, काय म्हणतात त्यांना? मनोरोग तज्ज्ञ जे डॉक्टर असतात त्यांच्याकडून न्या म्हटलं. ते ब्रेन वॉश करतात, थोडीशी ट्रीटमेंट करतात, त्या पद्धतीनं तिला ट्रीट करतील. आणि मग मी निघून गेलो. आणि ते आपल्यातलेच म्हणजे बाळासाहेब जगताप तुम्ही ओळखतात, त्यांचीच भाच्याची मुलगी होती.
मग बाळासाहेबांना समजावलं काही वेडे यांना. मग किरण पण होता. मी गेल्यानंतर त्यांनी लगेच ताबडतोब म्हटले आता बाबा बोलले ना तुम्ही जास्त डोकं लावू नका. गाडीत टाकलं, लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी चेक केलं, तिच्याशी एकांतात बोलले. तिच्या मनात एक भीती बसली म्हणे, बाकी काही नाही आहे. तिला मी गोळ्या औषध देतो 2-4 दिवस, ती खाईल, झोपल शांततेने. तिचा जो ट्रेस आहे, टेन्शन आहे, जे जागरण आहे ते सर्व निघून जाईल आणि ती नीट झाली. यदा कदाचित ती गाईडलाईन्स न देता त्यांनी त्यांच्यावर हॅमरिंग केलं असतं तर ती न झालेली वेडी ती वेडी झाली असती. हिला काहीतरी लागलं, हिला काहीतरी झालं. कोणीतरी सांगितलं असतं मग सकाळी चला भक्ताकडे, या भक्ताकड, त्या भक्ताकड, त्यातून प्रॉब्लेम निर्माण होत असतं. तर असं काही नसतं. त्यालाही त्यांनी ते पाहिलं परमेश्वराचं. तो परत कसा येईल देव म्हणता परत तो येत नाही म्हटले. आता तसं आपल्याही कधीतरी होत असतं. तर हे ज्ञानरूप विज्ञान परमेश्वर करत असतात आणि करण्याच्या पाठीमागं ह्या जीवाला काहीतरी वेगळं चमत्कारिक दाखवलं. हा वेधला जाईल, वेचला जाईल, परमेश्वराच्या भक्तीला लागेल. परंतु त्या बोनेबाया आपल्यासारख्या निगरगठ्ठ होत्या, त्यांच्यावरती काहीही परिणाम झाला नाही. त्या बोनेबाया देवाबरोबर होत्या. त्या देवाबरोबर असताना मेकरला गोकुळाष्टमीला त्यांनी गोकुळाष्टमी साजरी करण्याचं घाट घातला. माती आणली, चिखल आणला. देव विचारताय कशासाठी? म्हणले या मातीचा आम्ही आता गोकुळ करू, श्रीकृष्ण करू. म्हणले काही ते मातीचे होते, आम्ही श्रीकृष्ण होतो, तुम्ही देवकी माता व्हा, यशोदा माता व्हा. आणि देवाने तिथं बालरूपात त्यांना दर्शन दिलं, तरी त्यांना काही कळालं नाही. तिथूनही ते देवाला घेऊन निघाले कुठं? त्र्यंबकला, सिंहस्थाला. आणि त्याच रस्त्यामध्ये अशा अनेक अलौकिक लीळा देवानी केल्या. जसं एखादा जंगली प्राणी, कोणता बैल, तो हिंस्र होऊन धावत आला, लोक म्हटले जाऊ नका, देव गेले त्याचं हिंस्रत्व संपवलं. अशा बऱ्याच लीळा घडत आल्या. आणि त्याच लीळा, तेच वर्णन त्याच बोनेबायांनी बाईसांना सांगितलं. वर्णन काय सांगू त्या देवाची सौंदर्य, लावण्य, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, चमत्कारिक गोष्टी त्या बोनेबायांनी बाईसांना सांगितलं. बाईसांवरती परिणाम झाला आणि बाईसांना वेद निर्माण झाला, वेच निर्माण झाला का ते देवांना मी कधी पाहिना. देव दुसरीकडे बसले, ये म्हटले तुम्ही इथंच बसा, हे नगर खूप मोठं आहे, तुम्ही चुकाल म्हटले. आणि यांची ओळख होती बाईसांकडे. ते आल्या, वर्णन केल्या, या कुठे गेल्या बिडा रावण. देव तिथून निघाले रस्त्याने आणि बाईसा देवाला शोधायला निघाल्या. आणि रस्त्याने जाता जाता बाईसा इकडनं, देव तिकडनं. ते वर्णन पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का जे बोनेबायांनी वर्णन केलं ते देव हेच दिसतात. म्हणले तुम्ही इकडनं आले का? म्हणे हो. तुम्ही मौनदेव का? म्हणे हो. चला म्हणे आमच्या. त्या बाईसा घेऊन गेल्या. त्यांना 3 दिवस काय द्यायचं ते त्यांनी त्यांच्या अवस्थेनुसार केलं. देवाने ते स्वीकारलं. परंतु ह्या बिडारावर गेल्या, बघत राहिल्या, देव कुठे, देव कुठे. देव शोधलं, देव काही भेटले नाही. मग ते विचार करत राहिल्या, देव कुठं असतील, झोपले असतील का नाही, जेवले असतील का नाही. आणि त्या झोपी गेल्या. सकाळी उठल्या आणि त्र्यंबकला निघाल्या. कारण पाव आता त्यांच्यावर बाजार यात्रा होती ना त्यांची सर्व. पण जाता जाता आता बाईसांना सांगून जावं किंवा भेटून जावं, इकडं तर आले नसतील म्हणून पाहायला यावं. बाईसांना ते म्हणते आमचे देव भेटले का, दिसले का? देव तर दरवाजाच्या बाजूला कडेला बसलेले, पण बाईसा कबूल होत नाही. बाईसा म्हणते नाही आम्हाला काय माहीत. अहो त्यांना काय म्हणे, त्यांच्या श्रीचरणाच्या ठिकाणी सर्व काही त्र्यंबक आणि सिंहस्थ, त्यांना काय सारे तीर्थ इथंच आहे म्हटले. मग त्यांना वाटतं ठीक आहे. परंतु ज्या बाईसांच्या एक शिष्य होत्या, काय नाव त्यांचं? हंसराजा ना. ती हसत होती. या पाहिजे या का हसताय? आणि मग बघितलं चप्पल तर बाहेर आहे देवाची. मग त्यांनी पाहिलं देव आपले, इथं देव इथंच लपवले. बाईसांवरती चिडल्या, का हो म्हणे आमचे देव तुम्ही लपवले, सांगितले नाही. म्हणे अहो त्यांना काय इथंच. मग बाईसा देवाला काय म्हणतात, कशाला जाता, इथंच तुमचं त्र्यंबक, इथं कितीतरी स्थान आहे, कितीतरी हे आहे ते आहे. कारण बाईसांना मनोमन वाटतंय की यांनी थांबावं. परंतु मन धरायचं म्हणून ह्या बोनेबाय चला 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 देवा, चला चला पटकन चप्पल उचलली, गेले नदीत. आता पाठीमागं काय झालेलं होतं, देव चप्पल काढायचे नदीत, आपलं चालायचे, स्वतःहून चप्पल घेत नव्हते. त्यांच्या लक्षात आलं
का एकदा मागं गेलो जाऊन आपल्याला ती चप्पल आणावं लागली असती, मग इथून पुढे त्यांनी काय नियम केला का पहिले देवाची चप्पल घ्यायची, देव पुढं गेले का मग आपण जायचं, पुढं जाऊन परत देवाच्या पुढं जाऊन परत चप्पल ठेवायची, देव आले का ते घ्यायचे, निघून जायचे. इथं तसंच झालं. देवाने चप्पल काढली, पाण्यात घुसायची, फक्त ॲक्टिंग केली आणि त्या बायांनी काय केलं, चप्पल उचलली, जोरात चालल्या पुढं, आता देव येतील आपण. नियम असा आहे कर्मराट, नदी ओलांडली का परत यायचं नसतं. देवानी आयडिया केली, त्यांना नदी ओलांडून दिली आणि मग देव म्हणताय आता आम्ही काही येत नाही, जा म्हटले, थोडासा त्र्यंबक आम्हाला घेऊन या म्हटले. आणि बाईसाहेब देवाच्या पाठीमागं आलेले आहे, देवाला सांगताय, समजावताय, पटावताय, कशाला जाता, इथंच त्र्यंबक, इथंच हे, इथंच ते, मनोमन इच्छा आहे. परिणाम झाला आहे कोणांवरती, बायसांवरती. कोणाचा सांगण्याचा, बोनेबायांचा. पण बोनेबायांनी जे अनुभवलंय, स्वतः पाहिलंय, त्याच्यावर मात्र परिणाम नाही. मग काय अधिकार नव्हता का, जोडलेलं नव्हतं का, सारं होतं, कुशळता नव्हती, डोळे उघडे टोळे उघडे ठेवून पाहण्याची नजर नव्हती, दृष्टी नव्हती. का जे देव आपल्याबरोबर आहे ते बालवया श्रीकृष्ण महाराजांचं रूप दाखवतात, याचा अर्थ हेच कृष्ण आहे, बाकी जायची गरज काय. शांताबाई सन्ना जे उमलला, आता आम्हाला द्वारकेला जायची गरज काय, तुमच्या श्रीचरणाशीच आमचं द्वारका आहे. काकुसाला जायची गरज काय, आम्हाला द्वारका पाहायची होती, जायचं होतं, इथूनच द्वारका दिसली आम्हाला. केशववासांना इथंच द्वारका आणि इथं श्रीकृष्ण महाराज आम्हाला भेटले, आता आम्हाला गरज काय. ही दृष्टी, ही अवस्था, ही जीवाची स्वतंत्री असते. आपली हे तत्त्वज्ञान समजून घेत असताना आपण कोणत्या दृष्टीने त्याकडे बघतो, परमेश्वराकडे काय म्हणून आपण परमेश्वराला स्वीकारतो, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतो. म्हणून मी म्हणतो परिणाम झाला पाहिजे, परिणाम होत नाही. आणि तो परिणाम होण्यासाठी परमेश्वर अशा ज्ञानरूप विज्ञानाचा वापर करत असतो. त्यांनी ज्ञानरूप विज्ञान, आता श्रीकृष्ण झाले म्हणजे ज्ञानरूप विज्ञान, ज्ञान देण्यासाठी, समजावण्यासाठी, स्वतःची ओळख देण्यासाठी, स्वतःची जाणीव करून देण्यासाठी. म्हणून देव अनेक ठिकाणी अशा ज्ञानरूप विज्ञानाचा आधार घेऊन ह्याच जीवाचं हित व्हावं, भलं व्हावं म्हणून वेद आणि वेच निर्माण होण्यासाठी आपल्याला ते दाखवत असतात. पैठणला निंब पिंपळ दाखवणे, निंब पाहत आहे म्हणजे निंब आहे का पिंपळ, म्हणजे निंब आहे, लगेच 0 मिनिटात पिंपळ, म्हणले काय पिंपळ, 0 मिनिटात निंब बदलला. देव असं करू शकतात, याचा अर्थ हे कोणीतरी वेगळे आहे, हे देव आहे, परमेश्वर आहे. ही बुद्धी यायला पाहिजे ना, परंतु नाही. सारंग पंडित जागे ती बुद्धी होती का, सांगण्या इतपत बुद्धी होती, पण समजून घेण्या इतपत बुद्धी नव्हती. सांगणं म्हणजे ती बुद्धी असणं नव्हे, समजून घेणं ही बुद्धी आहे. ते तर स्वतः सांगतात, श्रीकृष्ण महाराज तुम्ही त्यावेळेस असं केलं, ह्यावेळेस असं केलं, त्यावेळेस त्यांनी तुम्ही असं केलं, ह्यावेळेस असं केलं, स्वतः ते दाखवतात. देव स्वतः सांगतात, काय पंडित हो, पांडित्य मिरवताय काय तुम्ही, तेही गप्प बसताय. ते म्हटल्यानंतर देव पण होकार कळवत आहे, परंतु तरी त्यांना बोध झाला नाही. त्यांनी त्या परमेश्वराकडं परमेश्वर म्हणून बघितलं. याचं कारण काय, का तो दृष्टपर भक्ती करत होता. याला एकच कारण होतं, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं का नुसत्या देव जा म्हटले, कारण ते म्हटले आम्ही गेलो तिथं प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते राजे राजवाडे आम्हाला वृत्ती चालू करू शकत नाही, आता तर मानधन म्हणा किंवा पेन्शन म्हणा. पण देव काय म्हणतात, जा तुम्ही. गेल्यानंतर सारंग पंडिताला एक काही प्रश्न विचारला नाही, लगेच वृत्ती चालू करण्याच्या लिस्टमध्ये त्याचं नाव आणि लगेच वृत्ती चालू, लगेच गायी दिल्या, काय द्यायचं ते त्यावेळेस ती दिलं. त्यांना हे लक्षात यायला पाहिजे होतं का नुसतं देवानी सांगितलं तरी आपल्याला फुकट फाकट वृत्ती भेटली ना, प्रश्न विचारला ना, शास्त्र विचारलं ना, कोणत्या योग्यतेची याची परीक्षा बघितली. याचा अर्थ हे परमेश्वर आहे आणि यांच्यापासून आपल्याला कितीतरी काहीतरी होऊ शकतं, तो त्या वृत्तीतच अडकला. भेटतंय हे टिकल कसं, बंद होणार नाही याचा आपण विचार करत राहतो. मलाही भेटलं नाही, टिकलं कसं पाहिजे, आणखीन वाढलं कसं पाहिजे, तो त्याच्यात अडकला. म्हणजे काय, दृष्टपर भक्तीत अडकला. आपणही जर दृष्टपर भक्तीत अडकलो तर परमेश्वर कसा आपल्याला भेटणार, कसं समाधान, ती दृष्टीच येणार नाही ना. गोरक्षण स्थानाचं ते स्वतः सांगताय देव की आम्ही सोडू पण बांधणार नाही, आम्ही चारू गाई पण दूध काढणार नाही.
कोणी सतत विचार करत तू गुराख्याचं काम करणार आहे, मी सांगेल ते तुला काम करावं लागेल आणि तू अटी शर्ती मला सांगू राहिला. मालकाने अटी शर्ती टाकायला पाहिजे ना, कारण तो आता ब्राह्मण मालक झाला आणि देव नोकर झाले. अटी शर्ती मालकाच्या, पण नोकर अटी शर्ती टाकतोय. मालकाने विचार करायला हा अटी शर्ती टाकतो याचा अर्थ काहीतरी वेगळं पण आहे असं का म्हणून असं विचारायला पाहिजे होतं. का बरं बांधणार नाही, का बरं दूध काढणार नाही असं विचारायला पाहिजे होतं ना. ही एक लीळेतून सारं तत्वज्ञान तुम्हाला समजेल का परमेश्वराची प्रवृत्ती काय जीवाच्या प्रती, परमेश्वराचा हेतू काय जीवाच्या प्रती, यात कसं परमेश्वर हित करतात, भलं करतात. बांधणं म्हणजे नरकात टाकणं. देव सोडवायचं काम करतोय, मुक्तीला न्यायचं काम करतोय, आनंद द्यायला काम करतोय, आणि परमेश्वर देण्याचं काम करतोय, घेण्याचं काम करत नाही. कारण जीवाकडे देवाला देण्यासारखं काही नाहीच आहे, पण आपण त्या देण्यातूनच परमेश्वर प्राप्तीच्या पाठीमागं लागलेलो आहे. हे देवाला देऊ, ते देवाला देऊ. देवाला जायचं रिकाम्या हाताने कसं काय जाता येईल, गुरुकडे जायचं रिकाम्या हाताने कसं काय जाता येईल, राजाकडे जायचं रिकाम्या हाताने कसं काय जाता येईल. आता तुम्ही गुरुला काय देऊ शकता? गुरु तुमच्यापेक्षा मोठा आहे का छोटा आहे? आणि लहान आणि मोठ्याला काय द्यायचं असतं आणि काय देऊ शकता? राजाला तुम्ही काय देऊ शकता आणि देवाला तुम्ही काय देऊ शकता? तेव्हा रिकाम्या हाताचा प्रश्न येतो कुठं? गुरुकडून घ्यायचं राहतं, गुरुला द्यायचं नसतं. परंतु तुम्हाला वाटतं गुरुला हे दिलं का गुरु खुश, काय दिलं का? पैसे, धान्य, पंगत. पण गुरु खुश होता का? गुरुला ते पाहिजे नसतं, गुरूंकडून तुम्ही घ्यायचं असतं. तर तुमची मानसिकता काय की हे दिलं का गुरु खुश होणार. गुरु कधी खुश होत नसतं. 100 दिले तर 200ची अपेक्षा, 200 दिले तर 500ची अपेक्षा. खुश होतील का कधी? आणि 500 दिले वर्षापूर्वी दिले त्याला काय महत्त्व राहिलं? दररोज दिले तर मग ठीक आहे व थोडंसं, दररोज तुम्ही काय देऊ शकत नाही. राजाला तुम्ही काय देणार आहे? की जो राजा साऱ्या प्रजेचं हित करतो, प्रजेसाठी तो राज्यकर्ता ठरतो, सारी सुखसुविधा देतो, त्याला तुम्ही काय देणार आहे? आणि जो परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त, त्याच्याकडे कशाचीच कमतरता नाही, आणि त्याला तुम्ही काय देणार आहे? देऊन देऊन 30 रुपयाचा नारळ, त्याच्यावर 1 सुपारी, 10 रुपयाची नोट, ती बी फाटकी जुनी पाणी, थोडेसे जास्त असेल तर 50 रुपये, 100 रुपये, आणि देव त्यांनी खुश होईल का? देव त्यांनी खुश होत नाही. देवाला काय पाहिजे? एक जन्म दीजो. प्रसन्नता देवाची कशावर आहे? तुमच्या हितावर आहे, तुमच्या भल्यावर आहे. तुमचं भलं होणं हेच देवाची प्रसन्नता, तुमचं हित होणं हेच देवाची खुशी आहे. राजाला बी काय पाहिजे? प्रजासुखी राहणं, समाधानी राहणं, हे राजाचं समाधान आहे. आणि गुरुला समाधान काय आहे? का आपला शिष्य धर्मावरती आहे, पक्का आहे, तो परमेश्वराला प्राप्त करणारा आहे, आणि त्याच्यामध्ये अनेक गुणात्मक गोष्टी आहे, शिकण्याची प्रवृत्ती आहे. आज 2 गुण आहे, उद्या 4 गुण घेणार आहे, 5 गुण घेणार आहे, ही गुरुला अपेक्षा असते. तो गुरु असतो. गुरुचे लक्षण काय हे शोधा सारा शास्त्रामध्ये, मग तुम्हाला कळेल. यातून खुश होणारा गुरु नसतो, तो साधू असतो. आलो का लक्षात? त्याला त्याच्या पद्धतीनं पाहिजे असतं. आणि त्याच्या पलीकडे आपण सकाळी बघितलं, भगत आणि भक्त फरक आहे. कोण भगत आणि कोण भक्त? भक्त तर परमेश्वराव्यतिरिक्त राहत नाही, तोची व्हावा, तोची भेटावे, सतत त्याचा ध्यास असतो. त्या भक्ताला गुरु करा, भगताला गुरु नका करू, भक्ताला गुरु करा. आणि त्याला तर काहीच अपेक्षा नाही. परमेश्वराने आपल्याला जे काय दिलंय, सांगितलंय, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून ज्ञानरूप विज्ञानाचा वापर परमेश्वर कशासाठी करतात? की या जीवाला जाणीव करून देण्यासाठी, समजून सांगण्यासाठी, ओळख देण्यासाठी, समज देण्यासाठी. समज आपण म्हणतो ना, समज, तू समज म्हणजे काय? जाण. तो समज आपण समजून घेत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी आहे. येळापुरीला श्रीप्रभू दाखविणे, भक्त हट्ट धरतात, श्रीप्रभू दाखवा, श्रीप्रभू दाखवा. देवाने दाखवलं डायरेक्ट श्रीप्रभूंची मूर्त. मग आता त्या मूर्तीचं वर्णन आपण आपल्या शब्दात आपण करू शकत नाही. तिसरी मूर्त कशी असेल गोविंदप्रभू बाबांची, हे विज्ञानाचं कार्य. तिथं प्रत्यक्ष गोविंदप्रभू बाबांना देवाने बोलवलं होतं का? विज्ञानाद्वारे. बऱ्याच अशा गोष्टी आहे. काही अन्य भक्तांना महादेव दाखवला, ते म्हटले महादेव जर मला तुम्ही दाखवला
तर आम्ही तुम्हाला मानू. म्हणले महादेव काय तुमचं कसं वर्णन महादेवाचं? म्हणले ते डमरू ते असं तसं वर्णन केलं. तसंच लगेच बघा म्हणे लगेच आकाशात तर महादेव, ते देवालाच महादेव म्हणायला लागले. त्यांनी हे लक्षात आणायला पाहिजे होतं का ह्या देवाने ते दाखवले याचा अर्थ हा त्यांचा बाप आहे किंवा ह्या त्यांच्या पलीकडचा आहे, हे आपले हितक्ष आहे. जे भांडारेकरांना जाणवलं की हे माझे हितक्ष, माझ्या मनातलं ओळख, मला जी अपेक्षा आहे हे देवाने दाखवलं याचा अर्थ हे माझे हितक्ष आहे. परंतु ती दृष्टी पाहिजे. दृष्टपर असलं तर दृष्टी नसते, दृष्टपर असं तर समज नसते, दृष्टपर असेल तर उमट नसतो, आणि दृष्टपर असेल तर तो जो बोध आहे तो बी नसतो. अहेतुक अदृष्टपर असेल तर समज पण येईल, अहेतुक अदृष्टपर असेल तर उमट पण येईल, जाणीव पण येईल, आणि ती दृष्टी पण निर्माण होईल. त्या दृष्टीनं परमेश्वराकडे पाहण्याची नजर फक्त अहेतुक, आणि त्या परमेश्वराला अहेतुकानी भजनातून प्राप्त करण्याचा जेव्हा आपला क्रिया किंवा आपल्या धार्मिकता सुरू होते त्याच मिनिटाला परमेश्वराचं कार्य लगेच सुरू होतं. तेव्हा त्यानंतर आपल्याला काही करायची गरज नाही. आपल्याला फक्त अहेतुक भाव निर्माण करायचा, आपली प्रवृत्ती अहेतुक करायची आहे, तेवढीच आपल्याला करायची, बाकी आपल्याला करायचं नाही. तेवढा केलं का बाकीचं सारं देव करून घ्या. आपण काय करतो ते ठेवतो आणि बाकीचं सारं करतो, त्या करण्याला काही अर्थ नसतो. जे महत्त्वाचं आहे ते आपण समजून घेत नाही, लक्षात घेत नाही. देव म्हणतात एक जीभ पकडली का सारी इंद्रिय पकडली, परंतु जीभ न पकडता सारी इंद्रिय पकडीत राहिलो तर पकडण्याला काय अर्थ आहे का? इंद्रिय म्हणजे खाणं आलं आणि बोलणं आलं, दोन्हीतूनच होतं ना. खाण्यातून एक तर धर्मावरून जातो आणि बोलण्यातून धर्मावरून जातो, कारण क्रिया तिथून सुरू होते. कोठांतर निघाले ते देशांतरच आहे म्हटलं. तुम्ही कधीतरी केव्हा तरी कोणाविषयी बोलले, त्याचं मन दुखलं, ते कधी ना कधी सत्यार्थ कधी ना कधी त्याच्यापर्यंत जाणारच आहे, आणि तिथूनच सारी विषय सुरू होतो. कारण ते बीज आहे, बीज रूपाने केलेलं कर्म ते मोठं होत राहतं, आणि मग आपल्याला ते भोगावंच लागतं. म्हणून देवाने सांगितलं जे अचूक आहे ते समजा, ते जाणा आणि ते करा. आपण अचूक करत नाही, आपण एक ना दड बाराबर चिंध्या सारं करतो आणि अचूकच सोडून देतो, त्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि हे सर्व विज्ञान रूप जे आहे परमेश्वराचं ज्ञानरूप विज्ञान हे त्याच्यासाठीच आहे. परमेश्वराला हे स्वीकारण्याचं कारण काय? तर जीव हा अनादि अविद्युक्त आहे, अज्ञान आहे, मतित्र आहे, नकारात्मक विचार करणारे, आनंद दोष आहे. आता त्याला काहीतरी आकर्षित करावं लागेल की नाही? या कंपन्या आहे बघा, मोठ्या मोठ्या मार्केटिंग करतात. मार्केटिंग करण्याचा उद्देश काय? का ह्या जीवाला आकर्षित करणं आणि आपला माल विकणं. मग ते गॅरंटी देतील, वॉरंटी देतील, काहीतरी स्कीम निर्माण करतील, काहीतरी वेगळं दुसऱ्या कंपनीपेक्षा वैशिष्ट्य काय आहे, लक्षणं काय आहे, असं काहीतरी वेगळं देतील की नाही? तसं परमेश्वरसुद्धा वेगळं काहीतरी दाखवून, वेगळं काहीतरी सांगून, वेगळं काहीतरी निर्माण करून ह्या जीवाला स्वतःकडं, कारण परमेश्वराला जीव उद्धारण्याचं व्यसन आहे. जीव सहजासहजी येत नाही. ये इकडं, चाल मी परमेश्वर आहे आणि लगेच तुला मुक्तीला नेतो, असं होईल का? अहो, पूजनीय माईम भटांच्या बाबतीत देवाला तसं करता नाही आलं, अर्जुन देवाच्या बाबतीत देवाला तसं करता नाही आलं. अर्जुन देव तर देवाबरोबर आहे, परंतु तरी देवाला डायरेक्ट सांगता नाही आलं का मी परमेश्वर आहे बाळ्या, तुला काही कळतंय का, तू काय करतो, कसा वागतो, कसा बोलतो? नाही करता आलं. त्याला त्याच्या पद्धतीनेच हँडल करावं लागलं, विश्वरूप दाखवावं लागलं, ती जाणीव करावं लागली. तू जो जे 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 समजत होता त्याचा सारा भ्रम तोडावा लागला. तू काय समजतोय? धनुर्धरामध्ये राम श्रेष्ठ आहे ना, तो मीच आहे, बोल काय बोलायचं. हत्तीमध्ये सर्वात मोठा कोण? तो मीच आहे. झाडामध्ये सर्वात मोठा कोण? तो मीच आहे. अहंकार स्वीकारला परमेश्वर, अहंता स्वीकारली. कारण अर्जुन देवाचे प्रश्नच एवढ्या तोलामोलाचे होते. आणि हे कोण सांगते आपल्याला? स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं. म्हणून आपला भ्रम तुटला. अन्यथा आपणही त्याच भ्रमात, सारे लोक भ्रमात कशामुळे? भगवद्गीतेच्या त्या श्लोकामुळेच आहे. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे म्हटल्यानंतर तुम्हीच का बरं मान भाऊ एक नाही म्हणते. परंतु आपल्याला एका अवताराच्या ज्ञानावरती दुसऱ्या अवताराने प्रकाश टाकला, त्यातला समज, गैरसमज, अज्ञान दूर केलं, म्हणून आपल्याकडे क्लिअरिफिकेशन आलं. अर्जुन देवाला काहीतरी विश्वरूप म्हणजे विज्ञानाचंच आहे, ते विज्ञानाचंच कार्य, ज्ञानरूप विज्ञान आहे. विश्वरूप दाखवणं म्हणजे ते येणार पुढं, त्याच्या लिस्टमध्ये आहेच. ते विज्ञानरूपी ज्ञानरूप विज्ञान आणि विश्वरूप दाखवलं परमेश्वराने. तेव्हा अर्जुनाचे प्रश्न संपले. 11व्या अध्यायात
विश्वरूप दाखवलं. अर्जुन देवानी 11व्या अध्यायानंतर प्रश्नच विचारलेला नाही आहे. आता देवानी सांगायचं आणि अर्जुन देवाने ऐकायचं, एवढंच काम राहिलेलं आहे. पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र, उपनिषद सारा अभ्यास केला आणि देव समोर आहे, अलौकिक अवतार आहे, तरी डायरेक्ट म्हणले का मी परमेश्वर आहे, बोल काय बोलायचं, तुला काय पाहिजे, चाल नेतो मुक्तीला, म्हटले का? नाही. त्यांना सुद्धा त्यांनी श्रीकृष्ण, मग दत्तात्रय प्रभू, मग चक्रपाणी प्रभू, मग गोविंद प्रभू आणि मग स्वतःकडे आणलेलं आहे. डायरेक्ट जीव कोणताच येत नाही. एवढे मोठे ज्ञानी आले नाही तर आपलं काय प्रकार आहे? आपल्याला तर आता किती वर्ष झाले आणि किती साधू संत येऊन गेले, अजून आपण नीट वळालो नाही. अजून किती येतील? 1000 साधू येऊन गेले तरी अजून आपण वळालो नाही. म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये किती महद अंतर आहे. पूजनीय माईम भटांना एकदा देवाची भेट झाली, जाणीव झाली, बोध झाला, त्यांना कळालं आणि शास्त्र चर्चेतून निर्णय घेतला की आता आपल्याला हे सांडल्याशिवाय, हे त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. मग त्यांनी विचार केला वर्षानंतर जाऊ आपण. मग म्हटले वर्षाचं काय घेऊन बसले, मग 6 महिने, मग 8 दिवसावर आले, 4 दिवसावर आले. आता घरी जाऊ म्हटले, घरी गेल्यावर काय गॅरंटी, म्हटले हातपाय धुवून येऊ, काय गॅरंटी, लगेच निघाले. आपल्याला तर संकल्प सोडायचा बी प्रॉब्लेम निर्माण, इकडं तिकडं आपण कावरं वावरं पाहायला लागतो, काय करायचं, निग्रहसुद्धा होत नाही, इच्छासुद्धा होत नाही. तर किती अलौकिकता देवाने दाखवायची, ही जी दाखवली यांना अलौकिकता, ही आपल्याला दाखवलेली. त्यांनासुद्धा परमेश्वराने डायरेक्ट आणलेलं नाही आहे, त्यांना अलौकिकता दाखवावंच लागली. त्यांच्या मनातला जो भ्रम आहे तो तोडावाच लागला आणि तो भ्रम तुटला तेव्हा पूजनीय माईम भट असेल, आचार्य असेल, देवाला अनन्यभावी शरण आले. माईम आपल्या बायसांकडे बी भ्रम होताच ना, मी कोण आहे म्हटले, मी एक आचार्य. त्यांना बी 3 दोष होतेच ना, ते देवाने फेडले. प्रेम देताच ते निघून गेले. तेव्हा बाईसा देवाकडं अनन्यभावी शरण आल्या. महादाईसाला तर कितीतरी वेळा बोलले, तिथंसुद्धा देवाला दाखवावं लागलं का अरे कशाला जाते वाराणसीला बाई, इथल्यासारखंच पाणी, इथल्यासारखं तीर्थ, इथल्यासारखेच झाडं, इथल्यासारखेच माणसं, तीर्थक्षेत्र अमोचक आहे म्हटले, सन्निधान मोचक आहे, तू जाती कशाला? परंतु ऐकलं नाही. म्हटले जा. तिथं गेल्यानंतर काय करायचं हे परमेश्वराने स्वतः तो विधी सांगितला म्हणून तिने केला, तो स्वीकारला आणि इथून बोध दिला. आणि बोध दिल्यानंतर मग त्यांना समजलं तीर्थक्षेत्र अमोचक, सन्निधान मोचक. आता देवाने आपल्याला बोध नाही दिला काय, तत्वज्ञान नाही सांगितलं, आपण तर त्याच्याच पाठीमागं पळतोय. तीर्थक्षेत्र अमोचक आपल्या लक्षातच येत नाही. तिथले वेगळे आणि इथले वेगळे का, एकच आहे ना. हे दैवराटीचे, ते कर्मराटीचे. बाबा काही असो, वर्षातून 15 दिवस आम्ही स्थानाला जातोच म्हणजे जातोच. मग बाबा विचारतो मागच्या वेळेस कोणते स्थानं केले, हा जिल्हा घेतला, सांगा एखाद्या स्थानाची लीळा. ती वही आण रे इकडं. मग ते वहीत वाचून दाखवतो तो स्थानं कोणते कोणते झाले. बरं स्थानं झाली, एखादा लीळा सांग. नाही ते नाही सांगता येणार. मग स्थान केले का, स्थानवंदन केले का, ह्या वर्षी इकडं जायचं आहे, कळत काहीच नाही. मी तर मागच्या नवरात्रात एक गाडी नांदेडकडची नवरात्र स्थानवंदन करायला निघाले होते. आले मुक्कामी, सर्व झालं. सकाळी उठले म्हणे बाबा आम्ही निघतो. म्हटलं कुठं कुठं गेले, कुठून कुठून आले, काय काय स्थानं, आता किती दिवस करायचे. तो ड्रायव्हर अन्य माणूस, त्यालाच गावाचे नाव सांगता आले, कारण तो गाडी चालवत होता. या गाडीतल्या एका माणसाला सांगता नाही आलं. ते म्हणायचे याला माहिती आहे. अरे तो अन्य, तो तुम्हाला घेऊन फिरतोय, तुम्ही उपदेशी परंपरेचे, तुम्हाला गावाचे स्थानाचे नाव माहीत नाही, चालले बोमट्या मारायला स्थानं करायला. देव म्हणतात तीर्थक्षेत्र अमोचक, सन्निधान मोचक. सन्निधान म्हणजे काय, आज्ञाप्रतिपालन करे सन्निधान. असन्निधानी सन्निधान, सन्निधानी असन्निधान. आपल्या लक्षातच येत नाही, आपण फक्त पळतोय, फक्त धावतोय. स्थान करणं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. स्थान करणं म्हणजे एकच, जाताना त्या स्थानावर विडा ठेवणं आणि डोकं ठेवणं, एवढंच आपल्याला माहिती. याच्या व्यतिरिक्त काही माहिती आहे का? स्थान करणं म्हणजे आठवण करणं. ह्या मिनिटाला इथं बसलो आपण, कोणत्याही स्थानाची लीळा आठवली
डोळे बंद करून मस्तपैकी एकाग्र झालो आणि त्यातून आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये सत्व उतरून आपण सत्वस्थ झालो, स्थिर झालो, स्थानवंदन झालं. तिथं प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नसते. परंतु तुमचं मन भरल का? तुम्हाला म्हटलं काही जाऊ नका, इथंच करा, तुमचं मन भरल का? गेल्यासारखंच वाटणार नाही. तिथं गेल्याशिवाय, डोकं लावल्याशिवाय तुमचं स्थानवंदनच होत नाही. एकदा जायच्या देवाला मी गेलो, चांगले सुटापुटातला एक माणूस मस्तपैकी व्हिडिओ कॉल लावलेला, बोलत बोलत आला. तो सांगत होता, हा आलो आलो आता स्थानाजवळ आलो आणि कर आता स्थान. मोबाईल ठेवला स्थानावर. हां, केलं का स्थान? बरं ठीक आहे, मी आता करतो स्थान. सारं होऊ दिलं. म्हणलं साहेब हे काय प्रकार होता? आणि आमच्या मिसेसनी सांगितलं होतं स्थान वंदन करवा. मग व्हिडिओ कॉल लावला, मग मी मोबाईल स्थानावर लावला, तिनं डोकं त्याच्या मोबाईलला लावला. वा वा. म्हणलं काय ऑनलाईन स्थानवंदन. कोरोनाच्या काळात होतं ना ऑनलाईन विडे झाले होते की नाही? ऑनलाईन क्रिया, ऑनलाईन विडे. तुम्ही तिथंच राहा, ऑनलाईन देवपूजा तुम्ही तिथंच राहा. इथं फक्त खाली जे दिलेलं आहे, काय दिलेलं राहतं? पैसे मिळवण्यासाठी काय राहतं? हां, तेवढं लक्ष ठेवावं. ते जर झालं, ते जर सर्च केलं तर त्या स्थानवंदनाचं गोमट, विड्याचं गोमट. ऑनलाईन सारं, पण ऑनलाईनच देव मिळवा ना. मग सोपं काम आहे की नाही? परंतु हेच आपल्याला कळत नाही. आपल्याला कोणीतरी भ्रमवतंय आणि आपणही भ्रमतोय, धावल्यामागं धावतोय. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण समजून घेत नाही. देव अनेक वेळेच्या माध्यमातून हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताय. मग ती महादाईसा असो, आचार्य असो, माईंबट असो, हे तर एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी सांगितलं, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. देवाने अर्जुन देवाला गीता सांगितली का? नाही. तत्त्वज्ञान पूजनीय माईंभटांना, आचार्यांना, महादाईसांना सांगितलं का? नाही. मला सांगितलं, माझ्या हितासाठी सांगितलं, माझ्या भल्यासाठी सांगितलं. ते मला ऐकायचं आहे, माझ्या जीवनात आणायचं आहे, मला माझ्या जीवनात उतरून माझं हित करून घ्यायचं आहे. आपण म्हणतो आचार्यांनाही सांगितलं, महादाईसालाही सांगितलं, बाईसांनाही सांगितलं, मग त्यांना सांगितलं. आपला काही संबंध राहिला? आपला काही संबंध नाही राहिला. म्हणून देव हे जे अलौकिकत्व निर्माण करतात, विज्ञान जे ज्ञानरूप विज्ञान आहे ते स्वीकारतात आणि आपल्यापर्यंत आणतात, हे फक्त आपल्याला आकर्षित, वेच, आवडी निर्माण करण्यासाठी. त्या परमेश्वराचं मर्म, त्या परमेश्वराचं श्रेष्ठत्व, ते पर असलेला तो परमेश्वर हे आपल्याला कळावं, समजावं. मार्तंडा देवता ओवळणी दाखविली. मार्तंडाला ओवळणी देवता ओवळताना दाखवले. आता तो मार्तंडाला कितीतरी वेळा अलौकिक तो दाखवलं, त्याच्यात बदल झाला का? त्यांनी स्वतः देवता पाण्यातून निघाल्या, परमेश्वराला ओवळलं, पूजन केलं, हे त्यांनी स्वतः पाहिलं. त्याच्या पायाला जखम झाली, बाई संकट आले, म्हटले मला काहीतरी चिंधी दे, म्हटले नाही येत आहे. तिथं देवाचं जे प्रसाद होता, परमेश्वराच्या सेवेसाठी जो कपडा होता, त्यांनी तो फाडायला लागला, त्याच्यात उजेड निघाला, त्याला सुख लाभलं. त्यांनी गप्प बसावं ना, फाडीत फाडीत पार चिंध्या करून टाकल्या त्यांनी आणि वरून फेकूनही दिल्या. देवाचं स्नान झालं, बाईसा शोधायला लागल्या, कपडा कुठे, कपडा कुठे, नाही आहे म्हटलं. आणि बाई संकट सर्वात मोठं गुगल होतं. देव काहीच कळालं नाही, सापडलं नाही का देवाला विचारायचं. देवाला विचारलं, देव म्हणतात बघा तिकडं मोरीत, पाहतात तर चालेल कोणी केलं? म्हणजे मार्कंडाला विचारा. मार्कंडाला बोलवलं, म्हणे तूच सांगितलं होतं नाही का असं असं करा. अरे म्हणे बाळा, त्याच्यातून उजेड निघतोय, सुख येतंय, ते तर थांबायला पाहिजे ना, कळायला तर पाहिजे तुला. किती वेळा अलौकिक तर दाखवलं, परंतु परिणाम झाला का? परिणाम होत, परिणाम झाला पाहिजे. परमेश्वराने सांगितलेला तत्त्वज्ञानाचा आपल्यावरती परिणाम. आपल्यावरती परिणाम कोणाचा होतो? तत्त्वज्ञानाचा नाही होत. इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, या आश्रमात काय, त्या मार्गात काय, हा साधू असा बोलतो, तो साधू तसा वागतो, काही खरं नाही बाबा, त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि आपण धर्मापासून दूर राहतो. वास्तविक धर्माचा परिणाम आपल्यावर झाला तर हे परिणाम आपल्यावर व्हायलाच नाही पाहिजे. परंतु आपण परिणाम कोणाचा करून घेतोय यावरती आपली अवस्था ठरते, आपली शुद्धता ठरते. त्यांचा परिणाम आपल्यावर समाज आहे, जीव आहे, जीवाच्या मतीनं जीवासारखाच राहणारच आहे. जेव्हा जीव पदार्थ तुम्ही अभ्यासाल तेव्हा कोणाच्याही बाबतीत तुमची तक्रारच राहणार नाही. कारण तुम्ही काय म्हणाल, अरे जीव आहे, जीव सारखा असाच राहणार, जीव असाच वागणार. जीव स्वार्थी असतो, वंचक असतो, स्वाभिमानी असतो, दोषदर्शिका असतोच.
जर तो तसा नसेल तर तो जीवच नाही. मग तक्रारी आल्या का? आपण काही झालं, दिसलं, समजलं, अरे जीव आहे, बायकॉट. पण आपण म्हणतो अरे तो तसा राहिला, तर तसा राहिला, काही खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. नुकसान आपलं होणार का त्यांचं होणार? आपलं होणार. त्याच्यावर परिणाम आपल्याला कोणाचा कशाचा करून घ्यायचा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून परमेश्वर अशी अलौकिक लीळा आहे, अलौकिक जे विज्ञान आहे ते स्वीकारतात आणि या जीवापर्यंत आणतात. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी तर अनंत लीळा केल्या, विज्ञानाच्या केल्या की नाही? त्या कंस मामाच्या लक्षात यायला पाहिजे होतं की एवढे मोठे मोठे राक्षस पाठवत होते, तिकडे ढगात जात आहे, परत येतच नाही रिटर्न. आणि श्रीकृष्ण महाराजांचं वय काय होतं त्यावेळेस? बालवय ना. बालवयात असलेल्या श्रीकृष्ण महाराज एवढ्या मोठ्या राक्षसांना तिकडच्या तिकडं परत रिटर्नच येऊ देत नाही. एकदा पहिल्यांदा पाठवलं तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं ना. दुसऱ्यांदा पाठवलं, लक्ष द्यायला पाहिजे, पाठवत राहिला. शेवटी काय झालं? नाश. हे लक्षात यायला पाहिजे. परिणाम कितीतरी लीळा श्रीकृष्ण महाराजांनी दाखवल्या. गोवर्धन पर्वत उचलला, अलौकिक लीळा आहे. बरं ठीक आहे, श्रीकृष्ण पर्वत उचलला, देवानी तत्वज्ञान सांगितलं, विश्वरूप दाखवलं. परिणाम कोणावर झाला? अर्जुन देवावर, द्रौपदी मातेवर, उद्धव देवावर, रुक्मिणी मातेवर, पांडवांवर. मग तेवढेच लोक होते का? तिथं हजारो लोक होते ना. परिणाम झाला का? कौरवांवर झाला का? नाही होऊ शकला. ज्यावेळेस परमेश्वर शिष्टाईसाठी जातात, त्या शिष्टाईसाठी गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराज समजावतात. तिथं द्रोणाचार्य असतात, भीष्माचार्य असतात, दुर्योधन असतो, सारे मोठे मोठे त्यांचे राजे राजवाडे असतात, मंडळ असतं, सर्व मंत्रीगण. आणि देव समजावत आहेत. दुर्योधन ऐकतो का? नाही. म्हणले तूच आहे, तुलाच बंदिस्त करू. मग काय करशील तू? म्हणजे बंदिस्त कर. म्हणले कर बंदिस्त. तो लगेच सैन्यांना आदेश देतो, पकडा म्हणे याला, गवळ्याला धरा म्हणे. हाच सर्व अडचण आहे म्हटलं. देवानी तिथंही मूर्त दाखवली ना मोठी, पकडू शकले का? ते दुर्योधनाला कळायला पाहिजे होतं. परंतु त्याचा मार्गदर्शक कोण होता? शकुनी मामा. पण याच्याकडे काहीतरी विद्या आहे, त्या विद्येच्या माध्यमातून हे करतोय. अरे विद्या जरी असली, विद्येच्या माध्यमातून करत असलं, पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना, गप बस ना. एक शब्दानी परमेश्वराने त्याला चाळवलं. म्हणले अरे तू कशासाठी तुझ्या आईला तुझ्या देहावरती, म्हणजे मेलेल्या बॉडीवरती रडायला लावण्यासाठी हट्ट धरतोय? तुझ्या शवावरती तुझ्या आईला रडायला का मजबूर करतोय? जेव्हा आईचा विषय आला तेव्हा दुर्योधन भडाकला. म्हणले तुलाच पकडतो म्हणले. म्हणजे काय तुझ्याकडे पाहिलं? म्हणजे काय करशील काय? म्हणले पकडील. पकड. कौरवांना कितीतरी अलौकिकता दाखवलं, कर्णाला कितीतरी अलौकिकता दाखवलं, काहीच कळालं नाही. भीष्माचार्य द्रोणाचार्य त्याच्यावर चिडले, गब्बईस काय करतोय तू? समजू शकला का? नाही समजू शकला. म्हणून आपण समजणाऱ्याच्या लिस्टमध्ये यायचं का न समजणाऱ्याच्या लिस्टमध्ये यायचं, हा संस्काराचा भाग आहे, हा बौद्धिकतेचा भाग आहे. म्हणून मी सांगत राहतो, धर्म हा बुद्धिवाद्यांचा, आयऱ्या गायऱ्याचा नाही, विचार करणाऱ्याचा आहे, चिंतन करणाऱ्याचा आहे, संशोधन करणाऱ्याचा आहे, ते जीवनामध्ये उतरवणाऱ्याचा आहे. नुसतंच आलेन गेले असे तर किती गेले आणि किती आले, याला काही अर्थच नाही. त्याच्यामुळे परमेश्वर द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी तर कितीतरी ब्रह्मदेवाला म्हटले हे काय चाललंय, साऱ्या वासरण गायीन घेऊन गेले, इकडं काहीतरी प्रॉब्लेम येईल पाहत, तर देवाने तसले तसं सारं बनवेल. इकडे येतात, अरे इकडे आहे, तिकडे गेलं, तिकडे आहे. हे कशाचं कार्य? हेच ज्ञानरूप विज्ञानाचं कार्य. मग त्यांच्या लक्षात येतं किती अजून हे ईश्वरीची विज्ञान आहे. आणि अशा कितीतरी लीळा आपल्याला श्रीकृष्ण महाराजांच्या सांगता येते, स्वामी श्री चक्रराजांच्या सांगता येते. कितीतरी लीळा, त्या लीळाचं दाखवण्याचं कामच हे आहे की यातून जीवाला काय द्यायचं आहे. तर ज्ञानाचे कार्य वेगळे आणि विज्ञानाचे कार्य वेगळे. ज्ञानाचं कार्य काय? प्रकाश निर्माण करणे. म्हणजे काय? तुमच्या जीवनात, तुमच्या बुद्धीत प्रकाश टाकणे. आपण म्हणतो ना, अरे प्रकाश पडला डोक्यात माझ्या, एखादी गोष्ट समजत नाही, आणि एखादी अशी घटना घडून जाते, आपण आत्ताशी प्रकाश पडला, आत्ताशी कळालं, आत्ताशी समजलं. परमेश्वराचा बोध देणं हे ज्ञानाचं कार्य आहे. मी कोण आहे, काय आहे, कशासाठी आहे, तू कोण आहे, काय आहे, कशासाठी आहे, कुठून आला, कुठं होता, हे ज्ञानाचं कार्य आहे.
प्रपंच काय, देवता काय, ही सारी चारी पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण सांगणं आणि त्याचा उमट जाणीव करून देणं, प्रकाश करून देणं हे ज्ञानाचं कार्य आहे. आणि विज्ञानाचं कार्य ते वेगळे. श्रीकृष्ण महाराजांनी जांभई देताच आपल्या मुखामध्ये यशोदे मातेला काय दाखवलं? ब्रह्मांड दाखवलं, आनंद ब्रह्मांड दाखवलं. आता ती यशोदा माता आहे, तिला कितीतरी अलौकिक लीळा परमेश्वरांनी केल्या, पण ते म्हटले कोणीतरी ईश्वरीय पुरुष जन्म घेतला आहे, पण तो खरंच परमेश्वर आहे आणि तो परमेश्वरच आहे याचा बोध झाला का? त्यांच्यापेक्षा तर तुम्ही श्रेष्ठ, कारण तुम्हाला बोध झाला आहे. त्यांना अजून बोध नव्हता त्यावेळेस, नंतर झाला असेल, कारण ते क्रिया केली, देवाने स्वीकारलं, मग पुढं जाऊन त्यांना काय लाभायचं ते लाभलं. परंतु ज्या वेळेस परमेश्वराने त्यांच्या पोटी अवतार घेतला होता त्यावेळेस मात्र त्यांना माहीत होतं का हे परमेश्वर आहे. आणि तेही आपल्या साहित्यात आलेलं आहे का श्रीकृष्ण महाराज किंवा परमेश्वर आपल्या पोटी कधी अवतार घेतो. मग आपल्याला आपल्या पोटी परमेश्वराला अवतार घ्यायचा आहे, घेऊ द्यायचा आहे, आणायचा आहे, तशी आस करायची आहे का परमेश्वराला प्राप्त करायचं आहे आपल्याला. आपण त्याच्या पलीकडे गेलो कारण बोध झाला. बोधाची प्रक्रिया पुढची असते. या अन्यराटीचा सिद्धांत आहे. या दोष पोटात घातले का मग देव अवतार घेतो म्हणले पोटी. आता आपल्या पोटी देवाला अवतार घ्यायला लावायचा नाही, आणायचा नाही आहे, कारण आपण आता पुढे गेलो ना, आपल्याला देव पाहिजे. आता पोटी या जन्माला घालून करायचं काय? हा सिद्धांत, तिकडचे सिद्धांत इकडे लावले का तुम्ही आऊट झाले. आणि बरेचसे असे सिद्धांत तिकडचे इकडे. तुम्ही म्हणता नाही नाही दोष पाहायचा नाही, दोष पोटात घालायचे, देव आपल्या पोटी येतो, देवाला आपल्या पोटी आणायचं नाही आपल्याला. आता देवाच्या पोटी आपल्याला जायचं आहे, लक्षात घ्या. आपण पुढं जाऊन परत रिवर्स मारून राहिलो. म्हणजे बघा कसं डोक्यात तुमच्या घालायचं, आलं का लक्षात? त्याच्यामुळं यापासून सावध राहायचं. तर मुखामध्येच परमेश्वराने काय यशोदेला विश्वरूप दाखवलं म्हणले. युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. ब्रह्मदेवाने गायी वासरे चोरून नेल्यानंतर विज्ञान शक्तीने तसेच गायी वासरे सेम टू सेम त्या कोणालाच कळाले नाही, समजले नाही, फक्त परमेश्वरच जाणं फक्त. गायी वासरांची रूपे तयार केली. 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर कृष्ण महाराज दररोज एकाच वेळी क्रीडा करीत. त्यावेळी प्रत्येकीजवळ परमेश्वराची एक एक विज्ञान मूर्ती होती. काहीच फरक नाही, चेंजेस नाही, सेम टू सेम. कोणालाच माहीत नाही का अरे तिकडे आहे तिकडे आहे तिकडे आहे, माहीतच नाही. साऱ्या विज्ञानाच्या त्या मूर्ती होत्या. फक्त ओरिजिनल जी स्वरूप होतं ते कोणाकडं होतं? रुक्मिणी मातेकडं. प्रेमी भक्त एका ठिकाणीच फक्त, बाकी सगळीकडं विज्ञानाच्या मूर्ती होत्या. पण खरी मूर्ती फक्त रुक्मिणी मातेजवळच होती म्हणले. त्याप्रमाणे चक्रस्वामींनीसुद्धा मे करला असताना, आता ते आपण बघितलंच, देवळात चोर शिरले, मनुष्याप्रमाणे असली श्रीमूर्ती अत्यंत विशाल केली. येळापुरी असताना त्यांनी सारंगपट्टीनं तेथे श्री गोविंदप्रभूंची मूर्ती दाखविली, हट्ट केला. या साऱ्या विज्ञान करंजखेडी अदृश्य होणे. बाईसा म्हटले आमच्याकडं आमचे नातेवाईक या गावाला आहे, देवा इकडं चाला इकडं चाला. देव म्हणता नको, आमची प्रवृत्ती नाही. पण बाईसा हट्ट धरतात, देव अदृश्य झाले. अदृश्य होतात बाईसा प्रेमी भक्त लगेच बेशुद्ध पडल्या. आणि मग परत देवाने उठवलं, म्हणले बाई हट्ट धरू नका. बघा, कारण त्या गावाला एकही जीव त्या योग्यतेचा नव्हता, त्या पात्रतेचा नव्हता, त्या कन्वेचा नव्हता का देवाने तिथं जावं. देवाचीच प्रवृत्ती नव्हती. बाईसांनी हट्ट धरूनसुद्धा देव गेले नाही, देव अदृश्य झाले. निंबाच्या झाडाऐवजी पिंपळ दाखविला. असे अनेक ठिकाणी परमेश्वरांनी विज्ञानाच्या लीळा केलेल्या आहेत. आणि या विज्ञानाच्या लीळा करण्याचा परमेश्वराचा उद्देश एकच आहे की या जीवाला ज्ञान देणं, प्रेम देणं, वेच देणं, आवडी निर्माण करणं आणि स्वतःची जाणीव ओळख करून देणं. परमेश्वर यासाठीच करतात की सर्वसामान्य जीवांना चमत्कारामुळे आश्चर्य वाटेल, त्यांना परमेश्वराचा वेध लागेल, त्यांच्यात अधिकार निर्माण होईल, ती संस्कार वेळ वाढत वाढत जाऊन हे जीव ज्ञानाप्रेमाला पात्र होतील. हा परमेश्वराचा उद्देश. नाही तर प्रेमाला चमत्कार परमेश्वराला करायची काय गरज? परंतु हा जीव आनंदी अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, मतित्रय आहे. त्याला काहीतरी चमत्कार अमत्कार दाखवला तर तो वेधतो. म्हणून परमेश्वर या शक्ती ज्या आहे बाल्यावस्थेपासूनच स्वीकारतात, त्याचं कार्य करतात. ते जीवाच्या भल्यासाठीच, जीवमात्राच्या कल्याणासाठीच. म्हणून परमेश्वर जे आहे
आपल्या ठिकाणी असलेल्या अनंत गुणधर्माचा ज्ञानविज्ञानाचा स्वीकार करून या जीवाच्या हिताचं जीवाच्या भल्याचं विचार करून ते दोन्हीही जे आहे ज्ञानरूप विज्ञान आणि देवतारूप जे आहे विज्ञान हे दोन्ही स्वीकार. ते स्वीकारल्यामुळं काय होतं, देवतेच्या ज्या विद्यारूप विज्ञान जे आहे ते स्वीकारल्याने काय होतं का देवतेच्या स्थिती देता येतात. देवतेची जी आता त्या चर्मकाराला स्थिती दिली देवाने, अनेकांना स्थिती दिलेली दिसते. त्या लेवलची स्थिती, त्या अवस्थेची, त्या स्थितीद्वारे त्याला अलौकिक लाभतो. अरे अचानक मला काय झालं, आचार्यांना बी दिली होती. ज्यावेळेस जे दादूस आहे त्यांना आचार्य विचारतात की तुमच्यापासून आनंद होतो म्हणे. आता त्याची टरकली, कारण घाबरलेला असतो तो. त्याला वाटलं नाही झाली तर हा काय करेल, दंगी तलवार हातामध्ये. म्हणले माझ्यापासून होईल का नाही होईल, पण स्वामी श्री चक्रधरापासून नक्कीच होईल. ते नाव ऐकताच आचार्यांना स्थिती झाली, काहीतरी वेगळं जाणवलं. अरे या नामात एवढी पावर आहे. म्हटले कुठे, चला लगेच येतो. एवढे व्यसनाचे धांडाळे असलेले आचार्य अचानक सारं सोडून लगेच दासदासांबरोबर सिन्नरला यायला निघाले. म्हणजे काय आपोआप आले काय, ते देव आहे सिन्नरला, ती आहे त्यांच्या गावाला. तिथून देवानी फक्त नामे वेद, नामानी स्थिती दिली आणि आचार्यांना वेद निर्माण करून आचार्यांना बोलवलंय. हे फक्त परमेश्वर या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी. हा जीव कसा येईल, कसा येईल, आणि तो येऊन स्वतःचं हिल कसं करून घेईल, याला मला ज्ञान कसं देता येईल, याला मला प्रेम कसं देता येईल, याचा उद्धार कसा करता येईल, हा नरकात कसा जाणार नाही, दुःखात जाणार नाही. पाठीमागचं सारे कृतकर्म देव विसरून जातात आणि या विज्ञान जी शक्ती आहे या विज्ञानाचा वापर करून परमेश्वर या जीवाला आपल्याकडे आकर्षित करतात. याच्यासाठी ज्या अशा अनेक लीळा आहेत त्याच्यावरती बरीच चर्चा आपल्याला करता येऊ शकते. परंतु ईश्वराचे जे ज्ञान आहे, गुण आहे, धर्म आहे, हे आपण जे बघितले हे आपल्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे तेवढेच बघितले. पण परमेश्वराचे ज्ञान आहे, विज्ञान आहे, या ज्या शक्ती आहे, हे गुण आहे, धर्म आहे, हे समुद्र आहे म्हटले, हे समुद्र की म्हटले. त्याची जी लांबी रुंदी आहे ही आपल्यासारख्या बुद्धीवाल्या जीवाला ती शोधताच येणार नाही, तिथपर्यंत पोचताच येणार नाही, जाताच येणार नाही. कारण परमेश्वर हा गुणाचा समुद्र आहे, धर्माचा समुद्र आहे, ज्ञानाचा समुद्र आहे, आनंदाचा समुद्र आहे. त्याची कल्पनासुद्धा आपल्याच्यानी होणार नाही म्हणते, तो समुद्र की म्हटले. पण तरीही परमेश्वर कृपेने या छोट्या छोट्या गोष्टीची जाणीव आपण करून त्या परमेश्वराचं मर्म समजून त्या परमेश्वराला आपण अनन्यभावे शरण जाऊन त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जो आपला प्रयत्न आहे तो प्रयत्न आपला वाढावा, रुंदीगत व्हावा आणि सातत्यपूर्ण त्या परमेश्वरापर्यंत पोचावं. याच्यासाठी परमेश्वराने अनंत गुण जरी असले, अनंत धर्म जरी असले, तर मुख्य हे आपल्यापर्यंत परमेश्वराने पोचवलेले आणि ते परमेश्वरानेच परमेश्वराकडूनच पोचवले. त्याचं आपण आपल्या जीवनात उतरून परमेश्वरापर्यंत जाणं ही आपली ड्युटी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आता बऱ्याच गोष्टी आहे का ज्या नंतरच्या याच्यामध्ये आपण घेणारच आहोत थोड्या थोड्या. आज संध्याकाळचं एक सत्र आपलं होईल, ते सत्र परमेश्वराच्या अनुषंगाने जे आपलं अभ्यासलं किंवा जे थोडं अजून भरपूर आहे, अजून 10 दिवस चालेल परमेश्वरावरती, इतकं मटेरियल आहे. परंतु ते कंटिन्यू तुम्ही करणार नाही, कारण तुमच्याकडे तेवढ्या पंक्ती नाही. पण त्यातलंही विहिरी आहे की आपण आज संध्याकाळी घेणार आहोत. आणि नंतर उद्या सकाळी 10:30 ते 11:30च्या सत्रात आणि 4 ते 5च्या सत्रात आपण ह्याच अभ्यासक्रमावरती जी प्रश्नपत्रिका निर्माण केलेली आहे ती आपण तुमच्याकडून सोडून घेणार आहोत. त्याची तयारी तुम्ही करून यायची आहे. जे जास्त प्रश्नाचे उत्तर देतील त्याला लगेच देव दाखवण्यात येतील. ती पाहायची इच्छा असेल तर त्याची तयारी करून नक्की या, कारण देवाकडून देव तुम्हाला दिसेल. देवाकडून मी नाही दाखवू शकत, मलाच नाही दिसला अजून, परंतु जर त्याची तयारी तुम्ही करून आली तर देवाकडून देव दिसेल. ती प्रचिती येईल ना, देवाकडून देव समजेल, देवाकडून देव कळेल, देवाकडून देव उमटेल आणि देवाकडूनच देव भेटेल. पण ही निष्ठा आपली असली पाहिजे, म्हणून तयारी करून या. आणि मग उद्या संध्याकाळचं जे सत्र आहे नेहमीप्रमाणे तुम्ही बोलायचं आहे, तुमच्या प्रतिक्रिया
मागच्या वेळेस दिल्या होत्या त्याच द्यायच्या आहे, पुढच्या वेळेस त्याच द्यायच्या आहे, विसरायचं अजिबात नाही आणि करायचंही अजिबात नाही. परंतु संकल्प, निग्रह, बदल, काय कळालं, काय समजलं, काय नाही कळालं, काय लक्षात नाही आलं, यावरती आपण उद्या संध्याकाळचं सत्र घेणार आहोत. सर्वांनी तयारी करायची. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.